चला तर आज होममेड सॅरेलॅक कसं बनवायचं ते पाहूया। तर मी मोठ्या बाउलने इथे मी मूग डाळ घेतलेली आहे। तर हे आपल्याला एका ह्याच्यात काढून घ्यायचे आहे। आणि ही मी 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे, हे पण ह्याच्यात काढून घ्यायचे आहे। आणि मी इथं जाडा तांदूळ घेतलेला आहे, हे पण एका बुट्टीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि मी इथं 7 ते 10 खारीक भिजवून वाळवून कुटून घेतलेलं आहे आणि ते पण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला। तर हे आपल्याला डाळीचं मिश्रण सगळं स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून आपल्याला घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर मी हे आपलं मिश्रण एका सुती कापडावर असं पंख्याखाली वाळायला मी ठेवलेलं आहे। हे पहा, तर आपलं डाळीचं मिश्रण पूर्णपणे सुकलेलं आहे, 1 तासाभरात आपलं सुकलेलं आहे। तर आता हे सगळं आपल्याला कढाईमध्ये काढून घेऊया आपण। तर हे मिश्रण आपल्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मी हे 2 ह्याच्यामध्ये करत आहे। हे पण आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला भाजून तयार आहे। तर मी आता पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर मी इथं 1 वाटी मगज बी घेतलेला आहे। तर हे आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे। भाजल्याने कोणतीही गोष्ट हलकी होते असे म्हणतात। तर हे आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर हे मगज बी सोनेरी रंगाचे खरपूस असं भाजलेले आहे। तर आता मी हे एका प्लेटीमध्ये काढून घेते। तर आता ह्याच्यामध्ये बदाम टाकत आहे। तर बदाम ही आपल्याला हलका भाजून घ्यायचं आहे। तर आपले बदाम हे भाजून झालेले आहेत। तर आता हेही मी प्लेटमध्ये काढून घेते। तर आता हे ड्रायफ्रूट सगळे मी एकत्रच केलेलं आहे, हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला मिक्सरमधून आपल्याला बारीक असे पावडर करून घ्यायचे आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून पावडर करून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे। तर मी हे आपलं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे, हे बघा। तर हे पूर्ण सॅरेलॅक आपलं पावडर झालेलं आहे। तर आता हे आपण एका हवाबंद डब्यात काढून महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो।